हाय मित्रांनो, कसे वाटले माझे डोनटचे फोटो? चला बघू डोनट्स कसे करायचे ते. मी 1 कप दूध घेतलंय. दूध मी काठोकाठ भरून घेतलेलं नाही आहे, काठाला जरासं कमी असं दूध मी घेतलंय. आता त्यामध्ये मी 1 चमचा आणि अर्धा चमचा असं इस्ट घातलंय आणि त्यामध्ये 3 चमचे पिठी साखर घालायची आणि ते सगळं मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आता 2 कप मी मैदा घेतलाय. माझा 250 मिलीचा 1 कप आहे हा. असं 2 कप मी मैदा घेतलाय. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, तसेच 2 चमचे पिठी साखर घालायची. खरं तर यामध्ये 2 चमचे बटर घालायचं आहे, परंतु माझ्याकडे बटर नसल्याने मी 2 चमचे तूप घातले, साजूक तूप घातले. हे सगळं थोडं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिटांनी झाकून ठेवलेलं दूध आणि ईस्टचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये ओतायचं. हे बघा, हे असं दिसतं मिश्रण. आता हे आपण यामध्ये ओतूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर पीठ घट्ट होत असेल तर त्यामध्ये 1-2 चमचे आपण दूध टाकायचं. त्याचा असा गोळा तयार होतो आणि थोडंसं मळून घ्यायचं पीठ. यामध्ये थोडं 2 चमचे तूप घातले. परत एकदा छान ते मळून घ्यायचं. हे पीठ मळायची एक वेगळी पद्धत आहे. आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळायचं नाही. एक हात पिठावर ठेवून दुसऱ्या हाताने ते पीठ असं पुढे ताणायचं. त्यामुळे पीठ हलकं होईल आणि डोनट्स चांगले फुलतील. पीठ चांगलं मळून झाल्यावर ते मऊ असायला हवं. आता हे पीठ छान मळून झाले, तुम्ही बघू शकता. आता परत हे पीठ मी दोन्ही हाताने ताणते, त्यामुळे काय होईल, हे सैल होईल व्यवस्थित आणि डोनट्स आपले छान फुलतील. अशा प्रकारे पीठ छान मऊ तयार झाले आणि आता त्याला मी तेल लावून एका भांड्यात ठेवते. या भांड्याला आपण थोडं तेल लावायचं, त्यामुळे ते पीठ चिकटणार नाही भांड्याला. आता हे पीठ मी भांड्यात ठेवलं, त्याला झाकण लावलं वर. आता हे पीठ 3 ते 4 तासांनी त्याची साईज डबल होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता, मी 3 ते 4 तासांनी झाकण उघडलेलं आहे. पिठाची साईज बघा तुम्ही. पीठ छान फुललेलं आहे. मस्त थोडंसं मळून घेते पीठ. पीठ खूप मऊ झालेलं आहे. आता मी त्या पिठाची जाडसर पोळी तयार करण्यासाठी पोळपाट लाटणं घेतलंय. आता त्यावर ते पीठ घ्यायचं आणि छान थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचे मी 2 गोळे तयार केलेत. तुम्हाला हवा असेल तर त्या पूर्ण पिठाची तुम्ही जाडसर पोळी तयार करू शकता. पूर्ण पिठाची पोळी ती या पोळपाटावर बसणार नाही, त्यामुळे मी त्याचे 2 गोळे केलेले आहेत. पोळपाटावर थोडे पीठ घालते, त्यामुळे पोळी आपली चिकटणार नाही खाली. आणि एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटते. आता तुम्ही बघू शकता, मी अशी एवढी जाड पोळी तयार केली याची. माझ्याकडे डोनट्सचे मशीन नाही आहे, त्याऐवजी मी एक छोटी वाटी आणि औषधाचं टोपण घेतलंय.
अशा प्रकारे ह्या पोळीमध्ये जेवढे डोनट्स होतील तेवढे मी पाडून घेतलेत. सेम प्रोसेस मी दुसऱ्या गोळ्यासाठी केले. त्याची एक जाडसर पोळी बनवून असे डोनट्स पाडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता गॅस लावून गॅसवर कढई ठेवले. त्यामध्ये डोनट्स तळण्यासाठी मी तेल ओतले. तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये डोनट्स टाकलेत. एका साईडने डोनट छान तळल्यावर म्हणजे थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण ते परतून घेतलेत आणि ते दुसऱ्या बाजूने छान लालसर होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी डोनट दोन्ही साईडने छान तळून घेतलेत लालसर होईस तोपर्यंत आणि ते मी एका ताटामध्ये काढले. आता चॉकलेट सॉस कसा बनवायचा ते मी थोडक्यात सांगते. एका भांड्यात मी पिठी साखर घेतले एक अर्धा कप. त्यामध्ये मी 3 चमचे दूध घेतले. तर त्यामध्ये मी 2 चमचे कोको पावडर घातले आणि एक चिमूटभर मीठ घातले आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये मी डोनट्स डिप करते. तुम्ही बघू शकता डोनट्सला एक छान चॉकलेट ग्लेझिंग आलंय. तुम्ही सगळे डोनट्स पिठी साखरेमध्ये घोळवून सुद्धा खायला घेऊ शकता, तेही खूप छान लागतात. चॉकलेट ग्लेजवर मी स्प्रिंकल्स वरून थोडे घातलेत, ते खूप छान दिसत आहेत आणि टेस्टलाही खूप छान लागत आहेत. अशा प्रकारे हे सर्व डोनट्स रेडी झालेले आहेत. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.